आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि गायनाचे उत्तुंग असं महासागर असणारं व्यक्तिमत्व पंडित भीमचंद जोशी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं हे व्यक्तिमत्व महेश महाराज भगोरे गुरुजी आणि त्यांना साथ संगत करतील रामेश्वर महाराज. पुढे या शूटिंग मध्ये जातो पुढे या. Yeah.
शमं वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनिलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां करुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा संत तुकोबा यांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळा या वर्षाच्या निमित्तानं श्री संत तुकोबा यांच्या गाथा पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव अशा स्वरूपाचा हा भव्य देवी अशा प्रकारचा जो कार्यक्रम सुरू आहे, या कार्यक्रमातील आजची ही द्वितीय क्रमांकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान गवडेश्वराच्या चरणी, नामोबाबाई तुकोबाबाई संतांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी उपस्थित असणारे सर्व संत आणि तसेच वारकरी संप्रदायातील सर्व साधकांना ज्यांचं आदर्श जीवन आहे, ज्यांचं ऋषितुल्य अशा प्रकारचं जीवन आहे, असे पूजनीय सुदामबाबा महाराज, उपस्थित असणारी सर्व गुरुजी, सर्व महाराज मंडळी, सर्व डोंगरावर राहून साधना करणारी सर्व साधक मंडळी आणि उपस्थित सर्व पंचकोशीतील सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक
नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अनुभूती व्यक्त केलेली आहे. संतांचा अनुभव हा विशेष असतो. संतांचं विशेषत्व जे असतं ते अनुभवामुळे असतं. विठ्ठल ठिकाणी नाही. सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते कोण आहेत? संत आहेत. संत साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, कलियुगी हरिभक्त थोर. श्रेष्ठ म्हटल्यानंतर त्यांच्या ठिकाणी जे श्रेष्ठत्व येतं ते कशामुळं? काहीतरी विशेष पाहिजे ना. मनुष्याच्या ठिकाणी काहीतरी विशेष असला म्हणजे तो बाकीच्या माणसापेक्षा तो चमकतो, तो श्रेष्ठ ठरतो. कुठला तरी विशेष पाहिजे. काय पाहिजे? मग कोणताही एखादा विशेष, एखाद्याकडे खेळाचा विशेष असतो तर तो मनुष्य चमकतो बाकीच्या पेक्षा. कोणाकडं गायनाचा विशेष असतो, गायन हा जो विषय ज्याच्याकडे आहे बाकीच्या सगळ्यापेक्षा तो काय होतो? चमकतोच ना, उठून दिसतो ना. एक विशेषच आहे ना तो. गायनाचा विशेष असतो, कोणाकडे ज्ञानाचा विशेष असतो, वेगवेगळ्या कलेचा विशेष असतो, कोणाकडे पैशाचा विशेष असतो. जास्त संपत्तीवान असणारे माणसं सुद्धा जगात काय होतात? प्रसिद्ध होतात. नाही असं नाही. तो पैसा सुद्धा त्याला एक मोठेपणा आणून देणार आहे. कुठला तरी विशेष असल्याशिवाय मनुष्य कीर्ती संपन्न होत नाही, त्याला मोठेपण येत नाही. संत
असतो तो म्हणजे अनुभव. संत हे अनुभवामुळं मोठे झालेले असतात. अनुभवामुळं संतांचा विशेष हा अनुभवाचा असतो. चमत्कार करतात म्हणून संत मोठे नाही, चमत्कार तर गारुडी सुद्धा करतात. विठ्ठल संतांना संतपणा जो येतो, संतांना जे श्रेष्ठत्व येतं ते अनुभवामुळं. ते काय करतात त्यामुळं नाही. आपण आहे ना, आपल्याला अज्ञान असतं आणि अज्ञानामुळं आपण कोणालाही संत म्हणतो, कोणालाही संत म्हणतो. त्या आपल्याला ज्या अवच्छेदकामुळं आपण त्यांना संत म्हणतो, त्या अवच्छेदकाचा आणि संतांचा काही संबंध नसतो. संतांच्या कुळात जे जन्माला आले त्यांना संत म्हणून लोक पाया पडतात. तुकोबाबा म्हणतात असं संतांच्या कुळात जन्माला आला म्हणून कोणी संत होत नाही. संतांचे ते आप्त न होती संत. नवदित संत
आणि संत हे संत असतात. काय विशेष संतांचा? तर अनुभव हाच विशेष. संतांचा काय असतो? अनुभवाचा विशेष असतो. आता प्रश्न येतो की आपला अनुभव काय असतो आणि संतांचा अनुभव कसा असतो? आणि संतांचा जो विशेष अनुभव आहे की ज्या अनुभवामुळे त्यांना संतत्व येतं, तो संतांना आलेला अनुभव कशाविषयीचा असतो? या जगात 3 पदार्थ आहेत. असे 2च आहेत मूळ. एक आहे ब्रह्म आणि दुसरे आहे माया. माया आणि ब्रह्म. ब्रह्म हे सच्चिदानंद आहे आणि माया ही असत जड दुःख रूप आहे. अशा प्रकारचे हे 2 पदार्थ आहेत. अस्मिन मते पदार्थो ही द्विविधा दृक् दृश्यांचे असं मधुसूदन सरस्वतीने म्हटलेलं आहे की हे 2 पदार्थ आहेत. एक दृक् पदार्थ आहे आणि दुसरा दृश्य पदार्थ आहे. दृक् पदार्थ म्हणजे ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप असणारा परमात्मा आणि दृश्य पदार्थ म्हणजे असत जडरूप असणारी माया. आणि एक तिसरा एक पदार्थ मानलेला आहे, तो काय मूळचा नाही. मुळात हे 2च पदार्थ, पण या दोन्हीचं मिश्रण होऊन असताचं आणि सतचं अर्थात परब्रह्माचं आणि मायेचं मिश्रण होऊन एक पदार्थ तयार झाला. त्याचं नाव आहे जीव. अर्थात हे 3 पदार्थ आहेत. एक आहे देव, आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक आहे देव, दुसरे आहे माया. माया आणि मायेचं कार्य असणारं सगळं हे जगत, हे मायेच्या अंतर्गत येतं सगळं हे जगत. म्हणजे एक देव आहे, दुसरं जग आहे आणि तिसरा कोण आहे? जीव आहे. जीव. हे 3च पदार्थ आहेत. आणि या 3 पदार्थाविषयी आपला जो अनुभव आहे, आपल्या अनुभवापेक्षा संतांचा अनुभव हा विशेष आहे. विठ्ठल सामान्य. आपल्या अनुभवाला सामान्य का बरं म्हणायचं, संतांच्या अनुभवाला विशेष का म्हणायचं? कारण आपल्या सगळ्याचा अनुभव सारखा आहे. सामान्याचं लक्षणच आहे एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम. जे सगळ्यामध्ये असतं, अनेकामध्ये अनुगत असतं, त्याला सामान्य म्हणतात. मला जगाविषयी असलेला अनुभव, मला जीवाविषयी असलेला अनुभव, मला देवाविषयी असलेला अनुभव तोच तुम्हाला आहे. सगळ्यांना आहे. तुम्हाला जो आहे तोच मला आहे. म्हणून आपला अनुभव झाला सामान्य. सगळ्यांच्या ठिकाणी हा अनुभव राहायला लागला. पण संतांना याविषयी असलेला जो अनुभव आहे तो आपल्या ठिकाणी नाही. म्हणून संतांचा अनुभव कसा आहे? विशेष आहे. विशेष पहिला आहे, समजा हे जगत आहे. जगाविषयी आपल्याला सुद्धा काय अनुभव आहे? जगत पाहत नाही का आपण? जगत पाहत नाही, पाहतो ना. जगाचा अनुभव आहे ना. जगतच आपण वावरतो ना. जगतच वावरतो. आणि जगतात वावरत असताना, या संसारात वावरत असताना आपण पदोपदी पावला पावलाला जगाचा अनुभव घेतो. आणि या जगाचा अनुभव जो आपल्याला आहे हा सत्यत्वानं अनुभव आहे. कसा आहे? सत्यत्वानं. अनुभव शब्दाचा अर्थ ज्ञान, प्रतीती. या जगाची प्रतीती आपल्याला कशी येते सांगा? हे जग आपल्याला खरं वाटतं का खोटं? जर हे जग आपल्याला खोटं वाटत असेल तर आपण या संसारासाठी, पैसा मिळवण्यासाठी, घर बांधण्यासाठी एवढी मळमळ केली असते का? आणि आपलं हे देव दुर्लभ असलेलं हे मनुष्याचं आयुष्य आपण व्यर्थ घालवलं असतं का?
नाही. आपण म्हणतो भजन, पण भजन म्हणत असताना तरी सुद्धा आपल्याला हे जगत मिथ्या वाटत नाही. कसं वाटतं? सत्य वाटतं. सत्य. पैसा खरा वाटतो, घर खरं वाटतं, गाडी खरी वाटते, बायका पोरं सगळी काय वाटतात? खरी वाटतात. आपला देह सुद्धा आपल्याला काय वाटतो? खरा वाटतो. वरून वाटतो. थोडंफार आपण संतांचे अभंग ऐकलेले असतात, पाठ केलेले असतात, कीर्तन प्रवचनामध्ये आपण श्रवण केलेलं असतं, तेवढ्या पुरतं आपण विचार केला तर. पण धारणा निश्चय काय असतो? हे सगळं काय आहे? खरंय. हे सगळं खरंय म्हणजे जगताच्या सत्यत्वाचा आपल्याला अनुभव असतो. आणि संतांना जगाविषयीचा जो अनुभव आहे तो सत्यत्वानं नाही, त्यांचा अनुभव वेगळा आहे. रज्जू सर्पाकार संतांचा हा अनुभव आहे की संत सांगतात की हे जगत भासलेलं हा प्रथम अनुभव आहे. आणि पुन्हा या अनुभवामध्ये संतांच्या याच्यामध्ये असा बदल होतो की नुसतं भासलेलंच असं नाही, पुढची अनुभूती येते.
देवांना काय दिसते? देव दिसते. देव हे विश्वदेव रूपाने प्रतीला येत. विश्वदेव सत्यत्वे सगळा ठाई भगवय भाव संतांचा अनुभव आपल्यापेक्षा विशेष. जगाविषयीचा अनुभव विशेष आहे. देवाविषयीचाही अनुभव विशेष आहे. बहुतेकांचा तर देवाविषयी असा अनुभव असतो की ते म्हणतात देवच नाही. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे, देव आहे याची सुद्धा ज्यांना काही नाही अनुभूती नाही. देव आहे असं सुद्धा वाटत नाही. काही ना आहे वाटतो, म्हणजे आहे असा अनुभव आहे. पण मग तो कुठे पंढरपुरात आहे, नाही तो वैकुंठात आहे, कुठे असं एका ठिकाणी कुठेतरी मंदिरात आहे. अर्थात देवाचं अस्तित्व एक दिशी मानणार एक वर्ग. पण संत देवाचं अस्तित्व एका देशात नाही, व्यापक व्यापक हा विश्वभर चरा संतांना अनुभव आलेला असतो. आपल्याला तसा अनुभव आहे नाही. म्हणजे संतांचा अनुभव जगाविषयीचा असलेला अनुभव ही विशेष आहे. देवाविषयीचा असलेला अनुभव ही विशेष आहे. आणि आत्मविषयक असलेला अनुभव ही विशेषच आहे. आत्मविषयक म्हणजे आपल्या स्वतः विषयीचा, त्याला जीवाविषयी आपण जीवच आहे. मग आपल्याला आपला जो अनुभव असतो, अनुभव म्हणजे ज्ञान, प्रतीती, आपल्या स्वतःचं जे ज्ञान आहे, आपल्याला सगळ्यांना असलेलं ज्ञान
संतांना असलेलं ज्ञान हे भिन्न आहे. संतांना काय अनुभव असतो आत्मस्वरूपाविषयीचा, तो आत्मस्वरूपाविषयीचा अनुभवच तुकोबाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. कुठले आहात, कशा आहात, तुमचा परिचय काय, तुमचं गाव कोणतं, तुम्हाला काय आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी लोक काय करतात. थोडं कोणत्याही क्षेत्रामध्ये थोडासा माणूस मोठा झाला, प्रसिद्ध झाला की विचारतात. तसं तुकोबाबांना तुम्ही कधी विचारलं असेल? आपल्याला विचारलं आपण सांगतोच. आपलं नाव काय आहे, आपलं गाव काय आहे, आपण कुठं राहतो, आपण काय करतो, हा सगळा बायोडाटा आपण काय करत असतो, आपण त्यांना सांगत असतो. पण आपण आपला स्वतःचा परिचय देत असताना, स्वतःचा अनुभव देत असताना, स्वतःविषयीचा सांगत असताना देह मी आहे अशा प्रकारचं मानूनच अशा प्रकारचं सगळं आपण सांगत असतो. आपण देहालाच मी म्हणत असतो. आणि तुकोबाबांना विचारलं, महाराज आपण कोण आहात, तुम्ही कसे आहात, असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला आपल्या स्वरूपाविषयीचा अनुभव तुकोबाबा सांगतात. तुकोबाबा म्हणतात तुका, तुका म्हणजे मी. तसं मी म्हटलं नाही तुकोबाबांनी, पण लोक ज्याला तुका म्हणतात तो तुका कसा आहे. अनु रेणुया थोकडा, अनु रेणुया थोकडा. थोकडा शब्दाचा अर्थ लहान. थोकडा म्हणजे काय, लहान. आणि कशापेक्षा लहान, तर अणु रेणू असे दोन शब्द आहेत, अणु आणि रेणू. अणु शब्दाचा अर्थ आहे अतिशय लहान कण. आता इथं अणु रेणू शब्द आलेले आहेत, आपल्याला थोडासा अर्थ इथं वेगवेगळा करावा लागणार आहे. न्यायशास्त्रामध्ये परिमाणाचे 3 प्रकार सांगितलेले. परिमाण, लांबी, उंची, रुंदी आपण मोजतो का नाही, त्याला परिमाण अशा प्रकारचं म्हणतात. तर त्या परिमाणाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात विभू, म्हणजे व्यापक, व्यापक परिमाण. दुसरा आहे मध्यम परिमाण आणि तिसरा आहे अणुपरिमाण. असे परिमाणाचे 3 प्रकार आहेत. अणु या शब्दाचा अर्थ आहे न्यायशास्त्राच्या प्रक्रियेनुसार. आपल्याकडं पत्र्याची घरं असतात. उन्हाळ्यामध्ये दुपारी ऊन पडतं चांगलं कडक. आपण घराचे दरवाजे खिडक्या जर बंद केल्या आणि पत्र्याला जर छिद्र असेल
तर त्या पत्र्याच्या छिद्रातून असं ऊन खाली येतं बघा, पाहिलं असेल तुम्ही सर्वांनी. आणि असा उन्हाचा पट्टा खाली आला घरात, बाकीकडे सावली असते, अंधार असतो आणि तेवढा उन्हाचा पट्टा घरात खाली आलेला असतो. आपण त्याच्यामध्ये असा हात फिरवला की हात फिरवल्यानंतर असे लहान 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 कण आपल्याला मग फिरताना दिसतात. पाहिलं ना कधी? त्या उन्हाच्या पट्ट्या इथं दुसरीकडे दिसत नाही, पण त्या उन्हाच्या पट्ट्यामध्ये असे लहान लहान कण दिसतात. तर त्याला न्यायशास्त्रामध्ये त्रेणुक म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्रेणुक म्हणतात. त्या कणाला धरायचं. कशाला धरायचं तुम्ही ठरवा. पकडा, कशानं पकडायचं, काय पकड घ्या, सांग काय काय घ्यायचं ते घ्या, त्याला धरा. करवत घ्या, वाकस घ्या, कुऱ्हाड घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि त्या कणाचे 6 भाग करा. किती भाग करायचे? तो इतका लहान कण असतो की आपण हात त्याच्यात लावल्यानंतर हाताला त्याचा स्पर्श जाणवत नाही, पण डोळ्याला तो कण फिरताना दिसतो. तो त्रेणुक आहे. त्याला काय म्हणतात? त्रेणुक म्हणतात. आणि त्या त्रेणुकाचा 6वा भाग त्याला न्यायशास्त्रकार अणु म्हणतात. अणु. 6व्या भागाला अणु म्हणतात. तर आता इथं अणु आणि रेणू असे 2 शब्द आलेले असल्यामुळं त्या उन्हाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला दृष्टीला गोचर होणारा जो कण आहे ज्याला त्रेणुक म्हणतात, त्याला इथं अणु म्हणा. अभंगामध्ये जो अणु रेणू असे शब्द आहेत, तर त्याला तुम्ही इथं काय समजा? अणु मानायचं. आणि त्या अणुचा म्हणजे त्या त्रेणुकाचा जो 6वा भाग तो डोळ्याला दिसतही नाही. इतका लहान कण त्याला म्हणतात रेणू. त्याला काय म्हणतात? रेणू. त्याला न्यायशास्त्रकारांची परिभाषा आहे, त्याला परमाणू म्हणतात. काय म्हणतात त्याला? परमाणू. तर एवढा लहान कण त्याला रेणू म्हणतात. आणि तुकोबा सांगतात की तुका मी कसा आहे? अणु रेणूहून थोकडा. थोकडा म्हणजे लहान. त्या परमाणू पेक्षाही मी कसा आहे? लहान आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका केवढा आहे? तसा तुका अणुपेक्षाही लहान आहे आणि तुका आकाशापेक्षाही काय आहे? मोठा आहे किंवा आकाशा एवढा म्हणा. आता आकाश केवढं आहे? सांगा आकाश केवढं आहे? केवढं आहे आकाश? आकाश जगदंत पाती म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते काय आहे? आकाश आहे. आकाश. ही सगळी पृथ्वी, वायू, पाणी, तेल, सगळी बाकीची सगळी भूता आणि भूतापासून निर्माण झालेली सगळी भौतिक सृष्टी ही सगळी कशात आहे? आकाशात आहे. आकाशात. आकाश हे सगळ्यात मोठं आहे. आकाश संपत असं आपण कोणी कुठं पाहिलंच नाही. बघितलं का? बघा आपल्याला वाटतं की तिथं आकाश संपलंय, ते पुढं काहीच नाही. तिथं जाऊन बघा बरं पुढं आकाश आहे का नाही. म्हणून जगदंत पाती म्हटलं म्हणजे जगामध्ये या विश्वात सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते काय आहे? आकाश. हे ब्रह्मांड असतं ना, ब्रह्मांड. एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक असतात. 14 लोक म्हणजे पॅन्ट घातलेले नाही. लोक म्हणजे आपण ज्या लोकात राहतो त्याला भूलोक म्हणतात. हा भूलोक आहे म्हणजे पृथ्वी. याला काय म्हणतात? भूलोक म्हणतात. आणि अशा या पृथ्वीसारखे या भूलोकासारखे एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक असतात. हा भूलोक, याच्यावर भूलोक, त्याच्यावर भुव स्वर्लोक, भू भुवः स्वः जनः महः तपः आणि सत्य, हे वरचे 7 लोक
खालचे 7 लोक अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ असे खालचे 7 आणि वरचे 7 असे 14 लोक मिळून एक ब्रह्मांड असतं. असं मोठं एक अंड असतं आणि त्या अंड्यामध्ये हे 14 लोक असतात आणि असे ब्रह्मांड अनंत असतात. अनंत ब्रह्मांडे आणि हे सगळे ब्रह्मांड आकाशात असतात. विठ्ठल आकाश किती मोठे, जेवढं जग आहे तेवढं काय आहे आकाश आहे. वैज्ञानिकांनाही शोध लागलेला नाही, लागणारही नाही आकाशाचा. वैज्ञानिकांना शोध लागणारच कशाचा. फार कितीही अशी त्यांनी छाती फुगवली ना तरी अजून स्वर्ग कुठं याचाही शोध नाही लागला. जे साधू संतांनी ऋषीमुनींनी समाधीमध्ये उत्तम प्रज्ञा प्राप्त करून त्या सगळे लोकांतर पाहिले आणि पुराणाधिकामध्ये स्मृती ग्रंथामध्ये लिहून ठेवले. याचा शोध वैज्ञानिकांना कुठं लागला. ज्या नरकाचं वर्णन साधू संतांनी करून ठेवलं ते नरक तरी अजून वैज्ञानिकाला कुठं सापडला. स्वर्ग तरी कुठं सापडला. जनलोक, तपोलोक, सत्यलोक हे तरी कुठं सापडले. याचा अर्थ ते नाहीत असं थोडंच आहे. म्हणजे हे जे काही असेल जगत वैज्ञानिकांना कळालेलं आणि नाही कळालेलं ते सुद्धा सगळं जगत हे आकाशात आहे. हा आकाशाची व्याप्ती मोठी आहे आणि तुकोबा सांगतात की मी आकाशा एवढा आहे, आकाशा एवढा अणु रेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा विठ्ठल. म्हणजे परिमाणाचे जे 3 प्रकार सांगितले. एक व्यापक परिमाण आकाशाचं, अणुपरिमाण अतिशय लहान कण. तुकाराम महाराजांकडे पाहिल्यानंतर अतिशय अणु एवढे तुकाराम महाराज होते का? दिसत होते ना, लोक पाया पडत होते. तुकाराम महाराज किंवा कंबळ बांधित होते. म्हणजे आपल्यासारखं शरीर असेल ना, म्हणजे आपलं शरीर हे मध्यम परिमाणाचं आहे. अणु आणि महत म्हणजे व्यापक परिमाण सोडलं की मधलं कुठलंही असो, 1 फुटाचं, 10 फुटाचं, 100 फुटाचं, 1000 फुटाचं कसलंही असलं परिमाण त्याला काय म्हणतात? मध्यम परिमाण म्हणतात. आणि मग तुकोबा यांचं शरीर, तुकोबा हे मध्यम परिमाणाचे होते का अणु परिमाणाचे? तुकाराम महाराज मध्यम परिमाणाचे होते का व्यापक परिमाणाचे आकाशासारखे व्यापक होते? तुमच्या आमच्यासारखे मध्यम परिमाणाचे होते ना. आणि मग तुकोबा आत्मविषयक अनुभव सांगत असताना असा अनुभव कसा सांगतात की तुका अणु रेणू या ठोकळा आणि आकाशा एवढा, अणु रेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा विठ्ठल. Oh
हे शरीर म्हणजे तुकोबा आहे असं आपण मानतो. काय आपलं जसं शरीर तसं तुकाराम महाराजांचं जे शरीर होतं त्या शरीराला तुकाराम महाराज आपण म्हणतो. तुकाराम महाराज शरीराला आपलं स्वरूप मानतच नव्हते. तुकोबाला जे मी म्हणत होते ते आपण शरीराला मी म्हणतो. कोण आलं? मी आलो. कोण बोललं? मी बोललो. हे काम कोणी केलं? मी केलं. म्हणजे आपला मी हा शरीराला धरून उभा राहत असतो. म्हणजे आपण शरीराला मी म्हणतो. काय म्हणतो? शरीरालाच काय म्हणतो? मी म्हणतो. आपला बघा माझा फोटो पहा म्हणतो. आणि फोटो कोणाचा असतो? शरीराचा. आणि काय म्हणतो? हा कोणाचा फोटो आहे? माझा. म्हणजे आपण शरीरालाच काय म्हणतो? मी म्हणतो. शरीराला आपण आपलं स्वरूप मानत असतो. आणि तुकोबाला शरीराला आपलं स्वरूप मानत नव्हते. शरीर आपलं स्वरूप नाहीच आहे. आपलं स्वरूप आपण जे आहोत. शरीर आपण नाहीये. शरीरात आपण आहे. खरं सांगा बरं, शरीर आपण आहे का शरीरात आपण आहे? कसं आहे? शरीरात आपण आहे ना. मग शरीरात जे आपलं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाला तुकोबाला मी म्हणत होते. विठ्ठल फिरत असताना भिक्षा मागण्याकरता म्हणून एका गृहस्थाच्या दारात गेले. ब्राह्मणाचं कुटुंब होतं. पूर्वीचे ब्राह्मण मंडळी सगळी वेदाध्ययन करून शास्त्रानुसार सगळा आचार धर्म सगळे सांभाळायची. त्यांना एक मुलगा होता. तो जन्मल्यापासून कोणाला बोलला नाही. कोणी काय बोललं तर ऐकत नसल्यासारखं, त्यांना ऐकू येत नसल्यासारखं दाखवायचं. कोणालाच बोलला नाही. आईला सुद्धा बोलला नाही. वडिलांना बोलला नाही. कुणी नातेवाईक आत्या काका मामा मामी कुणी बोलायचं, त्याला बोलवण्याचा प्रयत्न करायचा, पण तो बोललाच नाही. आता 7-8 वर्ष झाल्यानंतर ते मूज करतात, उपनयन करतात. उपनयन केल्यानंतर ते मंत्र द्यावं लागतो ना. गायत्री मंत्र. गायत्री मंत्र खूप ना तू पण वाटायला काय पंचायत होता. ब्राह्मण कुळात जन्माला आला आणि गायत्री मंत्र सुद्धा म्हणत नाही. वैतागलं ना. कुणी काय बोललं तर ऐकत नसल्यासारखं करायचं. जप करायला लावला. जप करीत नव्हता. दिलं कुणी जेवायला तर दिसलं तर खायचं. 12-13 वर्षाचं झालं. आणि नेमकं त्या घराच्या समोर हे आचार्य भिक्षा मागण्यासाठी भगवती भिक्षा देही. भिक्षा मागितल्या. भगवती माऊली भिक्षा घेतली आणि एका पात्रामध्ये आणि भिक्षा देण्याकरता आली. बरोबर त्या मुलाला आणलं हाताला धरून. भिक्षा वाढली. आचार्यांना सांगितलं की महाराज याला घेऊन जा. हे आमच्या काय कामाचं नाही. म्हणजे लोक त्यांच्या कामाचं नसलं मग जाऊ द्या म्हणतात. मग आश्रमात, संस्थानाला, मंदिराला त्यांच्या जे कामाचं नाही ते. म्हणून बघा तुम्ही संस्थेचे विद्यार्थी येतात का नाही, ते फार हुशार असलेले विद्यार्थी आळंदीला पाठवत नाही. 10वी नापास, 12वी नापास, नुसते दगड असतात. दगड त्यांना ठोकून 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 काही काही म्हणतात वाचता सुद्धा येत नाही, अक्षर ओळख सुद्धा नसते. असे आळंदीला जाऊ दे म्हणतात. ज्यांना शेती करता येत नाही, व्यवहार करायची अक्कल नाही, दुकान चालवता येत नाही, कुठलंच जमत नाही, मग जा म्हणतात आळंदीला हवी हवी करायला. तसं त्या माऊलीनं सगळेच तर शास्त्र असं नाही. चार असतात काही एक पाठी असतात. वाचल्याबरोबर अभंग पाठ होऊन जातो. एकदा ओळी वाचली की पुन्हा दुसऱ्या वेळेला वाचायची
बोलल्यावर ते असतात, नाही असं नाही. तर ती माऊलीनं सांगितलं की आमच्या काही कामाचं नाही, तुम्ही काय करा, घेऊन जा. आचार्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग संतांना संतांची परीक्षा असते. संत ओळखण्याकरता काय व्हावं लागतं, आचार्याने ओळखलं आणि ओळखल्याबरोबर प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो, तू कोण आहेस, कुठं चाललास, किं नाम त्वं, किं नाम ते, त्वं कुतो आगतोसी, तुझं नाव काय आहे, तू कुठून आलास. असं ज्या वेळेला आचार्याने त्याला विचारलं, जन्मल्यापासून कुणालाच न बोललेलं ते बालक ब्रह्मज्ञानी होतं, उपजत ज्ञानी होतं. आणि आचार्यांचा अधिकार करून आचार्यांनी प्रश्न केल्याबरोबर ते बोलायला लागलं. नहं मनुष्य न चदेव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपः. मी देव नाही, मी यक्ष नाही, मी गंधर्व नाही, मी मनुष्य नाही. आपण हे सगळं देहालाच मी म्हणून सांगत असतो ना. त्याने सांगितलं याच्यातलं कोणीच मी नाही. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मग ब्रह्मचारीही नाही, गृहस्थीही नाही, वानप्रस्थीही नाही, भिक्षुक संन्यासी नाही, मग कोण आहे, निजबोध रूपः. मी कोण आहे, निजबोध स्वरूप आहे. कारण हे सगळे धर्म कोणाचे, देहाचे. त्याच्यातलं मी कोणीच नाही. न भूमी न तोयम न तेजो न वायु न खम नेंद्रियम वा न तेषां समूहः अनैकान्तिकत्वात् सुषुप्ते सिद्ध तदेको वसिष्ठ शिव केवलोऽहम्. मी निजबोध स्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. विठ्ठल आकाशापेक्षा आत्मस्वरूप कसं आहे, मोठं अशा प्रकारचं. विठ्ठल जास्त नाही तेवढी शंका थोडक्यात घेतो, सांगतो. एक शंका अशी येते की तुकोबा आहे की असं व्याघाताचं विधान कसं करतात. व्याघाताचं विधान म्हणजे त्यांचं पहिलं विधान, त्या विधानात जे सांगितलं त्याचं खंडन दुसरं विधान करू लागलेलं. त्यांच्याच बोलण्याने त्यांचं पहिलं बोललेलं काय होतंय, खंडित अशा प्रकारचं होतंय. त्याला व्याघात म्हणतो, वदतो व्याघात म्हणतात शास्त्रामध्ये. त्याला दोष म्हटलेला आहे, तो दोष असतो. तसं एखादा एक जण म्हटला, त्या बस स्टॉपवर लोक असं मागतात ना पैसे, एक जण म्हटलं, हो मला पैसे द्या ना, ओ पैसे द्या ना, पैसे द्या ना. बोले का बरं, अहो मी मुक आहे, मला पैसे द्या ना. काय म्हणतो, मी काय मुक आहे आणि मी मुक आहे कशाला सांगतोय, तोंडानं मी पैसे द्या म्हणतोय. याला काय म्हणतात, व्याघात. विठ्ठल तुम्ही कोण
काय माझी आई कोण आहे? वंद्या. याला म्हणतात व्याघात. जर तुझे वडील ब्रह्मचारी तर मग तू त्यांचा पुत्र कसा? आणि तू जर त्यांचा पुत्र असशील तर मग ते ब्रह्मचारी कसे? हे शक्य नाही. याला वदतो व्याघात म्हणतात. तसं तुकोबारायांचं हे जे विधान आहे, तुकोबारा म्हणतात की मी अणुपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षा मोठा आहे. आकाश एवढा आहे. अणुपेक्षा जर लहान आहे तर आकाश एवढे कसे? आणि आकाश एवढे जर व्यापक असतील तर मग अणुपेक्षा लहान कसे? विठ्ठल आकाशा एवढा अशा प्रकारचं व्यापकतेच्या दृष्टीनं आत्मा आकाशा एवढा आहे. म्हणून आत्म्याला स्वतःविषयी तुकोबारा आकाशा एवढा म्हणतात. आणि त्या आत्मस्वरूपाला जाणायचं म्हटलं की तो जाणल्या जात नाही. आत्मा कळतो का आपल्याला? इंजिनियर जरी झाला तरी आत्मा कळला का? डॉक्टर जरी झाला तरी आत्मा कळ. नेता जरी झाला कितीही व्यवहारातला हुशार असला तरी परमार्थातला तो काय असतो? अज्ञानी असतो. अज्ञानी आत्मा कळत नाही. आत्मा जाणण्याला फारच कठीण आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दुःस्थं चान्तिके जगत्. तो फारच सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळं, तो जाणण्याला कठीण असल्यामुळं, दुर्ज्ञेय असल्यामुळं त्याला काय म्हटलेलं आहे? अणु अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. अणु असलेली वस्तू, अतिशय लहान असलेली वस्तू, ती जशी लवकर जाणता येत नाही, दुर्बीण लावली तरी दिसत नाही, तसा आत्मा हा अतिशय सूक्ष्म असल्यामुळं त्याला काय म्हटलं? अणु अशा प्रकारचं म्हटलं. म्हणून अणु विनुया थोडा तुका आकाशा एवढा विठ्ठल. आत्मसात केला म्हणजे
गिळला ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा. हे ज्ञान गिळलं आणि मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे हे ज्ञान गिळून देह मी नाही हा मी निश्चय केला. म्हणजेच कलेवर मी नाही अशा प्रकारच्या प्रतीतीनं त्याला मी सांडलं, म्हणजे त्याचा मी त्याग केला. देह मी नाही. आणि हे संत सांगत असतात नत्वम देहो, तू देह नाहीस, मग तू कोण आहेस? परमात्मा आहेस. हे ज्ञान मला प्राप्त झालं. अहम ब्रह्मास्मी ते ज्ञान विदिते पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म. आणि मग मी तर ब्रह्म आहेच, मी ब्रह्म आहे या ज्ञानाने किंवा हे ज्ञान गिळून देह सांडला, कलेवर सांडलं. गिळूनी सांडिले कले भवभ्रमाचा आकार. आणि हा जो आकार आहे भवभ्रमाचा, भवभ्रम, भव शब्दाचा अर्थ आहे संसार, सगळा हा प्रपंच. आणि हा भ्रम आहे. संसार हाच काय आहे? भ्रमात्मक अशा प्रकारचा. आपलं प्रमाण होऊन गेला तर जास्त वेळ नाही झालं त्याच्यामध्ये. आणि मग हा भ्रमात्मक असलेला संसार म्हणजे काय? त्याचं स्पष्टीकरण पुढच्या शब्दाने केले आकार. आकारात्मक असलेलं हे सगळं जगत, हा संसार सगळा हा भवभ्रम आहे. हाही सांडला, या संसाराचाही त्याग केला. कोणत्या बोधानं? कोणतं ज्ञान गिळून? हे सगळं ब्रह्म आहे हे ज्ञान गिळलं. आणि हे गिळून हे जगत, हे प्रत्येक वस्तू भिन्न भिन्न आहे अशा प्रकारचा हा आकार सगळा काय केला? सांडला. आज माझ्या प्रत्ययाला सगळा परमात्मा आहे, सगळा देव आहे, विश्वदेव अशी प्रतीती अनुभूती तुकोबाला आलेली आहे. गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. याचं स्पष्टीकरण तिसऱ्या चरणात करतात. सांडिली त्रिपुटी, त्रिपुटी म्हणजे 3 फूट. पण जीवन जगत असताना व्यवहारामध्ये आपण सगळा व्यवहार हा त्रिपुटीतच करत असतो. त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्याला जाणलं जातं त्याला ज्ञेय म्हणतात, जो जाणतो त्याला ज्ञाता म्हणतात, आणि जाणण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात? ज्ञान. अशा प्रकारचं म्हणत असतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी असते. व्यवहार सगळा आपला या त्रिपुटीतच होत असतो. जाणणारे आपण असतो, त्या सगळ्या वस्तू त्या ज्ञेय असतात आणि त्यांना जाणण्याचा पाहण्याचा व्यवहार करत असतो. ही त्रिपुटी असते. तो
तुकोबाबाई सांगतात की ही त्रिपुटी सांडली. सांडलेली त्रिपुटी कशी काय सांडली? तुकोबाबाई सांगतात की आता तसं स्पष्टीकरण त्याचं नाही, आपण ते लावून घ्यायचं असतं. मी ब्रह्मा आहे हे अगोदर मी जाणलं, मी देव आहे हे जाणलं, आणि नंतर मी तर देव आहेच, पण हे सगळं जगत काय आहे? देव आहे. विश्वदेव सत्यत्वे, हे सगळं जग देव आहे आणि सगळं जगच देव म्हटल्यानंतर मी देव आणि सगळं जग देव. मग आता जाणणाराही देव आणि ज्याला जाणायचं ते सुद्धा काय? देव. म्हणजे यांच्यात भेद राहिलाच नाही. ज्याला जाणायचं आणि जो जाणणारा ते दोघं तर एक झाले. मग राहिलं काय? फक्त स्वरूपाने फक्त ज्ञान राहिलं, फक्त ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूप. त्रिपुटी राहिली नाही. मग त्रिपुटी गेली म्हणजे ज्ञाताज्ञेय गेले, आणि जे स्वरूपाने राहिलं तोच काय? आत्मा. अशा प्रकारचा अशी त्रिपुटी सांडलेली त्रिपुटी. कशी काय त्रिपुटी सांगली? दीप उजळला घटी. घटी म्हणजे घटामध्ये, म्हणजेच इथं अंतःकरणरूपी घटामध्ये, अंतःकरणामध्ये ज्ञानाचा आत्मबोधाचा दिवा काय झाला? प्रज्वलित झाला, उजळला. दीप उजळला घटी, आणि त्याचा परिणाम असा झाला त्रिपुटी सांडली. सगळा भवभ्रमाचा आकार गेला, कलेवर जुळून काय अशा प्रकारचं काय केलं? सांडलं, त्याचा त्याग केला. आणि आता राहिलं काय? तुका म्हणे
सर्व उपस्थित असणारी सर्व स्वतः मंडळी, सर्व संत मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तवी न्यूनते पोते अधिकते सरते करुणी घ्यावे कमते विना विद्वांशी ज्ञानेश्वर अनेकांच्या सूचनावरून या ठिकाणी भैरवीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी भगुरे गुरुजींना विनंती आहे, आपण समोर यायचे आणि त्यांना साथसंगत करतील. आमचे मार्गदर्शक आदरणीय यतिराजी महाराज लोहोर आणि साथसंगत करतील मोरे सद्गुरू महाराज मोरे. येतेच म्हणतो महाराज. God
प्रवेश